मराठा आरक्षणाबाबतचा जी.आर. संविधान विरोधी असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। या जी.आर.ला कोर्टात आव्हान दिलं तर स्टे येईल असंही हाकेंनी म्हटलेलं आहे। यासाठी न्यायालयीन लढाईसह रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचंही हाकेंनी स्पष्ट केलंय। तसंच 5 सप्टेंबरला ओबीसी बारामतीमध्ये धडकणार असल्याची माहिती देखील हाकेंकडून देण्यात आली आहे। जरांगेंना पाठिंबा दिल्याबद्दल जाब विचारणार असल्याचं हाकेंनी सांगितलंय। बेकायदा जी.आर. आहे, असा जी.आर. काढण्याचा गव्हर्नमेंटला कुठलाही अधिकार नाही। चॅलेंज तर होणार। चॅलेंज कोर्टानं जर व्यवस्थित हिअरिंग झाली आणि प्रभावित व्यक्तींनी पुढे येऊन जर आता लगेच इमिजिएटली जर इथं जर आपण ॲप्लिकेशन म्हणजे आपलं अर्ज केला, प्रभावित लोकांनी कोर्टात जर आता गेल्या लगेच ह्याला इमिजिएटली सुद्धा स्टे मिळू शकतो। उपसमिती मुळात उपसमितीनं असा जी.आर. काढलाय तो बायस आहे। तटस्थ राहायला पाहिजे होतं उपसमितीने, पण ते तसं आता पॉलिटिकल पुढाऱ्यांकडून तुम्ही काय अपेक्षित करणार। त्यामुळं हा जी.आर. संविधान विरोधी आहे। हा जी.आर. असा जी.आर. काढण्याचा सरकारला अधिकार नाही। परत उपसमितीनं जो निर्णय घेतलाय तो बायस आहे। परत ह्या सगळ्याद्वारे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपुष्टात आलेलं आहे। तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका दोन, एक तर न्यायालयीन लढाई लढणं आणि दुसऱ्या पातळीवरती लढाई ही रस्त्यावरची लढाई असेल। इथल्या लोकांना जर निवडणुकीची भाषा कळत असेल, झुंडीची भाषा कळत असेल, निवडणुका जिंकण्याची, पक्ष वाचवण्याची, माझ्या पक्षाचं काय, मग विरोधकांचं असं जर पॉलिटिकल विषय असेल तर ओबीसींना सुद्धा पॉलिटिकली यावं लागेल। ओबीसी बांधव बारामती परिसरामधल्या ज्या सुप्रिया सुळेंना, ज्या शरद पवारांना, ज्या अजितदादा पवारांना तुम्ही मतदान करून निवडून दिलं, त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य ओबीसी आहेत। बहुसंख्य म्हणजे इव्हन 60% पुढे ओबीसी आहेत। त्या लोकांचे प्रतिनिधी जर जरांगे पाटलाच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देऊन जरांगेला मोठं करून त्याच्यामार्फत जर तुमचं हक्क आणि अधिकार आणि तुमचं ओबीसी आरक्षण संपवत असतील तर त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही जाब विचारणार का नाही। म्हणून आम्ही बारामती पहिल्यांदा 5 तारखेला निवडलेली आहे आणि 5 तारखेला आम्ही बारामतीमध्ये हे आंदोलन करू।